नमस्कार. तर आपण आज मस्त झटपट होणारी, चटपटीत, अगदी कमी तिखट, तरीही ही अतिशय चविष्ट अशी मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. तर मटकी छान स्वच्छ धुवून निथळून ठेवली होती मी 10 ते 15 मिनिट. मटकी छान निथळलेली. आता लगेच बनवायला आपण सुरुवात करूया. गॅसवर कढई मस्त मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरे घातलेले, मी मोहरी घातलेली नाही आहे याच्यामध्ये, फक्त जिरे घालून घेतलेले आहेत. आणि आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं याच्यामध्ये घालायची आहे. ही जी आपण उसळ बनवतोय ना की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची चव खूप छान लागते, म्हणून कढीपत्ता घालायचाच आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि मी याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक खुडून टाकलेला आहे, लसूण आणि हिरवी मिरची, आणि सोबत शेंगदाणे घातलेले मी. तुम्ही कच्चे सुद्धा घालू शकता, माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी भाजलेले शेंगदाणे घातलेले. तर या उसळमध्ये शेंगदाणे सुद्धा खूप छान लागतात, म्हणून शेंगदाणे आवर्जून घाला तुम्ही सुद्धा. आणि अगदी आपण चिमूटभर याच्यामध्ये हळदसुद्धा घालून घेतलेली. यात आणखी कोणतेही मसाले जाणार नाही आहे. एकदम साधी, सोपी, सरळ अशी ही मटकीची उसळीची रेसिपी आहे. आणि हे सगळं आता आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी आपण निथळत ठेवलेली ही मटकी होती ना, तर ती सगळी मटकी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. तर मटकी स्वच्छ धुवून निथळून घ्या, कारण याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालून खूप शिजवायची नाही आहे ही मटकी, म्हणून मटकी निथळणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारची ज्यावेळेस तुम्ही उसळ बनवता त्यावेळेस. तर चांगल्या प्रकारे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारची जी उसळ बनवतो ना त्याच्यामध्ये आपण फक्त हळदीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आपली उसळसुद्धा दिसताना खूप छान दिसते आणि चवीलासुद्धा तेवढीच छान लागते, एकदम साधी असली तरीसुद्धा. तर मी चमचा बदलून घेतला, कारण खूप मोठा झाला होता तो, अंदाज आला नाही मला, आणि छोटा घेतला आहे आता चमचा. आणि व्यवस्थितपणे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळं इथे मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळं आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर छान आपल्याला ही मटकी अशीच परतू द्यायची आहे. आणि अगदी ही मटकी 1 मिनिटभर परतवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अगदी चमचाभर पाण्याचा शिपका यायला द्यायचा. तर आमच्याकडं असं शिपकाच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि थोडंसं पाणी घातल्यानंतर आता आपल्याला ही मटकी पुन्हा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून छान आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची. याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही. आणि मंद गॅसवरच मिनिटभर छान आपण याला वाफ देऊन घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि झाकण काढून घ्यायचे आपल्याला आणि एकदा व्यवस्थितपणे मिक्स करायची आणि त्यानंतर चेक करून घ्यायची की आपली मटकीची उसळ इथे शिजलेली आहे किंवा नाही. तर आपली मटकीची उसळ तर इथं मस्त शिजलेली आहे. पण जर तुमची मटकीची उसळ ज्यावेळेस तुम्ही शिजवताल थोडीशी कच्ची वाटली, तर पुन्हा कमी गॅसवर झाकण ठेवून छान एक वाफ काढा. मस्त मटकीची उसळ बनून आपली तयार झालेली असेल. तर मटकीची उसळ मस्तपैकी तयार झालेली. तर मटकीची उसळ मस्त तयार झालेली आहे आणि गरमागरमसुद्धा तुम्ही ती लगेच खाऊ शकता. खूपच चविष्ट लागते गरमागरम खाल्ल्यानंतर. पण टिफिनलासुद्धा देण्यासाठी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा टिफिनला देऊ शकता. तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने ही झटपट अशी मस्त मोड आलेल्या मटकीची उसळ साध्या सोप्या पद्धतीने. तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.